बालगंधर्वनगरी नागठाणेच्या हौशी नाट्य कलावंतांची वाटचाल लघुपटाच्या दिशेने। झडप या पहिल्या लघुपटाचा प्रोमो रिलीज होणार आहे। जमीर संधी यांचा स्पेशल रिपोर्ट। नाट्यपंढरी अशी ओळख असणारा आपला सांगली जिल्हा, या जिल्ह्यातील गावागावात आजही हौशी रंगभूमीची एक मोठी नाट्य परंपरा चालत आली आहे। आपल्या सुंदर अभिनयाने आणि तितक्याच गोड गळ्याने उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणारा बालगंधर्वाचे जन्मगाव पलूस तालुक्यातील नागठाणे या गावाने आजही हौशी नाट्य परंपरा जपली आणि समृद्ध केली आहे। या कलावंतांची खाण असणाऱ्या बालगंधर्वनगरी नागठाणेमधील कलावंतांना आता लघुपटाची भुरळ पडल्याचे दिसत आहे। नागठाणेमधील सर्व नाट्य कलावंतांनी फौज असलेला झडप हा नाट्यकर्मी प्रोडक्शनचा पहिला लघुपट बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून निर्माते सुनील जाधव यांनी नुकताच लघुपटाचा प्रोमो रिलीज केला आहे। झडप ही शॉर्ट फिल्म करण्याचं ठरवलं। त्यासाठी मग कलाकारांचा विचार केला तर आमच्या गावामध्ये कलाकार होते ते सगळे नाटकामध्ये काम करणार होते आणि नाटकामध्ये काम करणारा कलाकार कॅमेरा पुढे कसं काम करतो याच्याबद्दल मनामध्ये संदिग्धता होती। आता याच्यात जर विचार करायचं म्हटलं तर जितेंद्र जाधव, रावसाहेब पाटील आणि राजू जाधव ही तीनच कलाकार असे होते की त्यांनी नाटकामध्ये फार नाटकं मोठ्या प्रमाणात केली त्यांनी। मग आणि इतर जे सगळे कलाकार आहेत ते सगळे स्थानिक लेवलचे, कुठल्याही नाटकात काम नाही, कुठल्या स्टेजवर गेले नाहीत, पण त्यांना मी घेऊन हे झडप फिल्म काढलं। आणि झडपची स्टोरीबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही आता ज्या वेळेला झडपचा आता लॉन्च म्हणजे ट्रेलर लॉन्च झालेलंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात दिसेलच। आणि ह्या झडपेमधून काय निष्पन्न झालं हे आपण प्रत्यक्षात आपण ज्या वेळेला लॉन्च झाल्यानंतर चित्रपट शॉर्ट फिल्म पाहिलं तर तुम्हाला हे समजेल।